अशा आमच्या मागण्या आहेत। कर्जमुक्ती करा आणि हक्काचा पीक विमा जो जानेवारीपर्यंत मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही। त्या कंपन्यांवर तुम्ही काय कारवाई केली? ब्लॅकलिस्टेड केलं का? त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का? आणि 12% व्याजानं शेतकऱ्यांना रक्कम तुम्ही कधी देणार आहात? हा एक प्रश्न आहे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। हे मिळण्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी जे काय सोयाबीनचं उत्पादन देशामध्ये होईल ती सोयाबीन जेव्हा आपण क्रश करू त्यातली 65 लाख मेट्रिक टन DOC आपल्याला लागते। उरलेली DOC निर्यात करा की जी ऑर्गॅनिक DOC आहे तिथला इतर देशांमध्ये प्रचंड डिमांड आहे, कारण आपली सोयाबीन ही नॉन GM आहे, त्यामुळे याला प्रचंड डिमांड आहे। DOC निर्यात करा। जे आपण कच्चं तेल खातो क्रूड ऑइल त्याच्यावरचं 5% आयात शुल्क आहे ते किमान 30% पर्यंत नेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणजे आयात शुल्क वाढवा तेलाचं, जेणेकरून तेल इकडे येणार नाही। दुसऱ्या बाजूला आपण जे तेलामध्ये ब्लेंडिंग करतो पाम तेलाचं ते वेगळं वेगळं करा, सेपरेट करा आणि सोयाबीनमध्ये पाम तेल मिक्स करण्यापेक्षा इतर तेल मिक्स करा। आणि पाम तेल मिक्स केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला फटका बसतो। अशा आमच्या मागण्या आहेत। कर्जमुक्ती करा आणि हक्काचा पीक विमा जो जानेवारीपर्यंत मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही। त्या कंपन्यांवर तुम्ही काय कारवाई केली? ब्लॅकलिस्टेड केलं का? त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का? आणि 12% व्याजानं शेतकऱ्यांना रक्कम तुम्ही कधी देणार आहात? हा एक प्रश्न आहे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळावा याकरता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते, परंतु शासनाकडनं त्यांना चर्चेचं निमंत्रण आलं आणि त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या संदर्भातली बैठक होणार आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता रविकांत तुपकर स्वतः आहेत। रविकांत तुपकरजी, सोयाबीन आणि कापसाला प्रामुख्याने भाव मिळावा याकरता तुम्ही उपोषणाला बसलेले होते। 4 दिवस तुमचं संपूर्ण उपोषण चाललं। चौथ्या दिवशी शेवटी तुम्हाला सरकारकडनं चर्चेचं निमंत्रण मिळालं, त्यानंतर तुम्ही संपूर्ण उपोषण मागे घेतलं। सरकार अनुकूल आहे का भाव देण्यामध्ये? सगळ्यात पहिले एक की आम्ही हमी भाव मागत नाही आहोत। सरकारचा हमी भाव 4892 रुपये आहे की जो आम्हाला अजिबात परवडत नाही। आमचं म्हणणं असं आहे की प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा 7-7.5 हजार रुपयापर्यंत जातो आणि तुमचा 4892 घेऊन आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला किमान 7,000च्या पुढे भाव मिळाला पाहिजे, तेव्हा आम्हाला 500-1000 रुपये प्रति क्विंटल राहतील। हा एक भाग। दुसरा भाग, मी उपोषण मागे नाही घेतलं, मी तूर्त स्थगित केलं आहे। आजच्या सरकारबरोबरच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो ते आम्ही बघणार आहोत। सकारात्मक निर्णय झाला तर सरकारचं स्वागत करू, नाही झाला तर राज्यभर आक्रमक आंदोलनाची भूमिका आम्ही घेऊ। आम्ही काही भीक मागायला आलेलो नाही आहोत, आम्ही आमचा हक्क मागायला आलेलो आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की सोयाबीनला खाजगी बाजारामध्ये किमान 7 ते 8 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे। कापसाला सुद्धा प्रति क्विंटल 10 ते 12 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे। मग हे मिळण्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी जे काय सोयाबीनचं उत्पादन देशामध्ये होईल ती सोयाबीन जेव्हा आपण क्रश करू त्यातली 65 लाख मेट्रिक टन DOC आपल्याला लागते। उरलेली DOC निर्यात करा की जी ऑर्गॅनिक DOC आहे तिथला इतर देशांमध्ये प्रचंड डिमांड आहे, कारण आपली सोयाबीन ही नॉन GM आहे, त्यामुळे याला प्रचंड डिमांड आहे। DOC निर्यात करा। जे आपण कच्चं तेल खातो क्रूड ऑइल त्याच्यावरचं 5% आयात शुल्क आहे ते किमान 30% पर्यंत नेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणजे आयात शुल्क वाढवा तेलाचं, जेणेकरून तेल इकडे येणार नाही। दुसऱ्या बाजूला आपण जे तेलामध्ये ब्लेंडिंग करतो पाम तेलाचं ते वेगळं वेगळं करा, सेपरेट करा आणि सोयाबीनमध्ये पाम तेल मिक्स करण्यापेक्षा इतर तेल मिक्स करा। आणि पाम तेल मिक्स केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला फटका बसतो। अशा आमच्या मागण्या आहेत। कर्जमुक्ती करा आणि हक्काचा पीक विमा जो जानेवारीपर्यंत मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही। त्या कंपन्यांवर तुम्ही काय कारवाई केली? ब्लॅकलिस्टेड केलं का? त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का? आणि 12% व्याजानं शेतकऱ्यांना रक्कम तुम्ही कधी देणार आहात? हा एक प्रश्न आहे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या। अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सरकार काय चर्चा करतं, काय निर्णय घेतं ते बघू, अन्यथा आम्ही आंदोलनाचं हत्यार खाली ठेवणार नाही अशी आमची भूमिका आहे। जे सरकार चर्चेला तयार नव्हतं, जे सरकार आम्हाला सातत्यानं अटक करायचं, ते सरकार आज अन्नत्याग आंदोलनाच्या धसक्यामुळं आमच्या आंदोलनाच्या जोरावर सरकारला किमान चर्चा करावी लागली। हे पहिल्या टप्प्यातलं आमचं यश आहे। सर, गेल्या वेळेस पण तुम्ही आंदोलनाला मुंबईत उतरलेला होतात। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तुम्ही आंदोलन करणार होता, अर्थात शेतकरी आत्महत्या कसं करतो त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवणार होता, परंतु पोलिसांनी त्यावेळेस तुमची धरपकड केली, तुम्हाला पकडलं गेलं, तुमच्यावरती गुन्हा देखील नोंद झाला। खरं तर तुम्ही आंदोलन केलं नसताना देखील गुन्हा नोंद झाला। सरकारचा दबाव तंत्र आहे, कशा पद्धतीने पाहता या सगळ्या गोष्टी? मुळामध्ये
सरकारचं धोरण हे इंग्रजांसारखं आहे. कुणी बोलायचं नाही, कुणी आवाज उठवायचा नाही, कुणी हक्क मागायचा नाही. जो रस्त्यावर येईल त्याला तुरुंगात टाका, गोळ्या चालवा, लाठीचार्ज करा, गुन्हे दाखल करा. पण आम्ही गुन्ह्यांना घाबरणारे लोक नाही आहोत, आम्ही लाठीचार्जला भिणारे लोक नाही आहोत. अरे आम्ही आमचं आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेलं आहे. मरताव क्या नाही करता. आमची शेतकऱ्यांसाठी शहीद व्हायची तयारी आहे. आमची एकच भूमिका आहे, सोयाबीन कापसावाल्यांना न्याय द्या, नाही तर जसा झटका लोकसभेत बसला तसा झटका विधानसभेतही बसू शकतो. आणि शेतकरी आता हुशार झाला. जसं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचं आंदोलन आता जोरात पेटलेलं आहे. जर यांनी काही निर्णय घेतला नाही, राज्य सरकारचं शिष्टमंडळ केंद्राकडे गेलं नाही, सकारात्मक निर्णय झाला नाही, तर मध्य प्रदेश सारखं आंदोलन महाराष्ट्रातही सुरू होऊन जाईल. आणि आम्ही मोकळेच आहोत ना, आम्ही राज्यभर फिरून सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना एकत्रित करू आणि या सरकारला सळो पळो करून सोडू, अशी आमची शेतकऱ्यांच्या पोरांची भूमिका आहे. खरं तर शेतकरी हा राज्यामधला सर्वच शेतकरी एक समान आहे. खरं तर एकीकडे साखर ऊस उत्पादक शेतकऱ्याला वेगळा न्याय मिळतो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला वेगळा न्याय मिळतो. खरं तर साखर कारखानदाराची चढाओढ आपल्याला पाहायला मिळते ऊसाला दर देण्याच्या संदर्भात, त्याच्या सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भात. दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भात आपल्याला त्या पद्धतीने पाहायला मिळत नाही. खरं तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा सगळा भाग जो आहे तो सोयाबीन आणि कापूस उत्पादक प्रदेश म्हणून ओळखला जातो. नाही, मुळामध्ये सरकार एखादं पॅकेज किंवा एखादी सबसिडी घोषित करताना सबंध शेतकऱ्यांसाठी करता अशी भूमिका मांडतं, परंतु त्यामध्ये फायदा हा बागायतदार शेतकऱ्यांचा जास्त होतो, कोरडवाहू शेतकऱ्यांचा होत नाही. मग कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय धोरण करणार आहात? आमचं असं म्हणणं आहे की जसं ऊस दर नियंत्रण समिती असते राज्य सरकारची, ऊस दर नियंत्रण समितीच्या दर याला बैठका होतात, वर्षाला 3-4 बैठका होतात. तुम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी एखादी दर नियंत्रण समिती करणार आहे का? वर्षाला त्याचं धोरण ठरवणार आहे का? या संदर्भात तुम्ही काहीच निर्णय घेणार नाही. म्हणजे कोरडवाहू शेतकरी मेला तरी चालेल अशी भूमिका जर सरकार घेणार असेल तर मग मात्र आज मोठ्या प्रमाणात कोरडवाहू पट्ट्यामध्ये आत्महत्या आहेत, जिरायती शेतकरी आत्महत्या करतोय. हा शेतकरी एक मी तुम्हाला सांगितलं, मरताव क्या नाही करता. जो माणूस मरायला तयार होत असतो तो मारायला तयार होत असतो. सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. जर का शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला नाही तर पुढाऱ्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल, हे पुढाऱ्यांनी लक्षात ठेवा. परंतु आजच्या बैठकीत तुमची ठाम भूमिका काय असणार? कारण तर आजच्या बैठकीमध्ये तुमची जर मागण्या मान्य नाही झाला तर मग तुमचं पुढचं पाऊल कसं असणार? तुम्ही आंदोलन तर स्थगित केलेलं आहे, आता आजच्या बैठकीत प्रामुख्याने आम्ही आंदोलन मागे घेतलेलं नाहीये, आम्ही आंदोलन तूर्त स्थगित केलेलं आहे. कसं असतं, सरकार जर आमच्याबरोबर चर्चेला आलं, एक पाऊल सरकार पुढे आलं ना, आम्ही जर चर्चेला आलो नाही ते म्हणतील आडमोठी भूमिका घेत आहेत, त्यांना काही स्टंट करायचं आहे, त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे. आमची भूमिका चर्चेची आहे, चर्चेतून मार्ग सुटत असतो. सरकारबरोबर चर्चा करणार कुणाबरोबर? काय अमेरिकेच्या लोकांना जाऊन थोडं सांगणार आहे आम्ही? पण ती पण एक तरतूद आहे. मला असं कळलं, जर केंद्र सरकार ऐकत नसेल, राज्य सरकार ऐकत नसेल तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आम्ही तक्रार करू शकतो यांची, की बाबा हे आमचं ऐकत नाही, आम्हाला न्याय देत नाही. पण ती वेळ कदाचित हे सरकार आणणार नाही असं मला वाटतं. आणि सरकार तसं जर झालं तर आबरू जाईल यांची. आमची ती पण तयारी आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं इंटरनॅशनल लेवलला यांची तक्रार करायची, बघा बाबा भारतातल्या शेतकऱ्यांचे काय हाल आहेत. पण तो नंतरचा टप्पा आहे. आजच्या मितीला जर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अतिशय आक्रमक होईल महाराष्ट्रामध्ये. खरं तर कृषी मंत्री एकीकडे ओला दुष्काळ झालेला आहे मराठवाड्यामध्ये, कृषी मंत्री तिथे गेलेत, परंतु इतर पक्षाचे नेते असतील, संभाजी महाराज असतील, ते म्हणतात आहेत की कृषी मंत्री बायका नाचवण्यामध्ये लागलेले आहेत. खरं तर त्यांचा परळीमधला बीड वैजनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यक्रम होता. त्या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या लावणी सिनेतारकांना बोलवलं गेलं होतं. गांभीर्य वाटत नाही कृषी मंत्र्यांचं एवढं सगळं? नाही, त्यांनी कुणालाही नाचवावं, सगळ्या हिरोईन एकत्र आणून एकाच वेळी गणपती मंडळासमोर नाचवलं तरी आमची काय हरकत नाही. फक्त आमचं म्हणणं असं की सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, कर्जमुक्ती करा, हक्काचा पीक विमा द्या, आमचं शेतकऱ्यांचं जगणं स्थिरस्थावर करा, असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी खाजगी जीवनात त्यांच्या काय करायचं त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु आम्हा शेतकऱ्यांना मरणाच्या दारातून वाचवा अशी आर्थ मागणी सरकारनं आमची आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर. खरं तर सोयाबीन कापूस यांना योग्य तो दर मिळावा, कारण की खरं तर हमीभाव सरकारने जो ठरवलेला आहे तो हमीभाव देखील शेतकऱ्यांचा काही, सोयाबीन शेतकऱ्यांचा काही उपयोगाचा नाही. त्यामुळे जेवढा दर जो आता सध्या आम्ही मागतोय तो खरं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये कोणताही पुढारी जो आहे तो स्वस्थ बसणार नाही, त्याला शेतकरी जो आहे तो त्या पद्धतीने विरोध करेल असं जे मत आहे ते रविकांत तुपकर यांनी आपल्याशी बोलताना